चाले हे शरीर कोणाच्या सत्य कोण बोलविते हरिबीन देखवी ऐकवी एक नारायण दयाचे भजन चुक नको मानसाची देव चालवी अहंता मानसाची देव चालवी अहंता मीच एक करता म्हणून देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुक नको वृक्षाची ये पान आले ज्याची सत्ता वृक्षाची ये पान आले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कुठे देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुक नको तुका म्हणे विठू भरला सवाय तुका म्हणे विठू भरला सवाय उने काय आहे चराचरी देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुक नको विठाला 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 स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दका नन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकारणी कृष्ण भीम सुसंवाद होतो ऋगीतार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वे कृती निर्मिता येन च प्राकृतोक्त्या समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला सेवक तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा
वित्तम कपीत्य जम्बू फलचारु भक्षणम उमासुतम शोक विनाशकारकम नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माद्यां जगत व्यापिनीं वीणा पुस्तक धारिणीं भयदां जाड्यान्धकारापां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां बुद्धिप्रदां शारदां बुद्धिप्रदां शारदां ओम नमो गणराज गजानन ओम नमो गणराज गजानन नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराजा दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान मनोनी आपुलिया बाळा चालवी जगळा नामामनी चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त रूपी कीर्तन सेवे करता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगतश्रेष्ठ जगदाधार जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसारावर तुळशी पत्र ठेवणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत अभंगामधून तुम्हा आम्हाला त्या भगवान परमात्म्याचं भजन चुकू नको असा मौलिक सल्ला देतात. विठाला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायचा अभंग आणि तुकोबराय या अभंगामधून तुम्हाला सांगतात तयाचे भजन चुकू नको. कोणाचं भजन चुकू नको? तुकोबराय म्हणतात ज्याच्यामुळं तुमचं आमचं हे शरीर चालतं चाले शरीर कोणामुळं चालतं? ज्याच्यामुळं चालतं तयाचे भजन चुकू नको. कोण बोलविते हरिविन आपल्याला हरीशिवाय दुसरं कोणी बोलवणार नाही म्हणून कुणाचं भजन चुकू नको? त्या हरीचं भजन चुकू नको. कोणाचं भजन चुकू नको? महाराज म्हणतात तुला दाखवतं कोण? जो दाखवणार आहे तयाचे भजन चुकू नको. दे कवी ऐकवणारा कोण आहे? जो ऐकवणार आहे तयाचे भजन चुकू नको. महाराज जीवनामध्ये सगळं काही करून देणारा सगळं काही आपल्याकडून करून घेणारा तो भगवान परमात्मा आहे. आपला अहंकार चालवणारा तो भगवान परमात्मा आहे. मानसाची देव चालवी अहंता. अहंता जो चालवत असेल अभिमान चालवत असेल तो देव आहे. जो देव तुमचा अभिमान चालवतो तुम्हाला चालवतो तयाचे भजन चुकू नको. आणि कर्तेपणाचा अभिमान कधी आपल्याकडे घेऊ नये असं तुकोबराय म्हणतात. मीच एक करता म्हणून नाही कारण का सगळं करणारा देव आहे. आपण निमित्त मात्र आहे. आपण निमित्त मात्र आहे पण आपण सर्व काही कर्तेपणा आपल्याकडे घेत असतो. म्हणून तुकोबराय म्हणतात सगळं करायचं आपण पण त्या देवाच्या शिरावर सगळं समर्पित करायचं. असं जो कोण करतो महाराज तो भगवान परमात्म्याच्या सेवेला पात्र होतो. भगवान परमात्मा सगळं करणार आहे आपण करणारे नाहीत. कारण या पृथ्वी तलावर वृक्षाचं पान जरी हलत असेल त्या देवाची सत्ता आहे. इथं वृक्षाचं पान त्या देवाच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. वृक्षाची पान हलेजाची सत्ता राहिली अहंता मग कोटी. जिथं वृक्षाचं पान देवाशिवाय हलू शकत नाही महाराज तिथं आपली अहंता राहते तरी शिल्लक कुठं. काही साधकांनी प्रश्न केला तुकोबराय ज्या देवाची एवढी महती तुम्ही सांगता त्याचं भजन चुकू नको असं म्हणता तो तुमचा देव नेमका आहे तरी कुठं? तुकोबराय म्हणता तुम्ही जसं मला प्रश्न विचारता तुमचा देव आहे तरी कुठं मी तसाच तुम्हाला प्रश्न विचारतो आमचा देव नाही तरी कुठं? अहो सगळीकडे आमचा देव आहे ना. तू कामने विठो सगळीकडे आमचा भगवान परमात्माच बसलाय. का पकट आलो देखे आनेरा देखे तो सब वहिने गेरा. सगळीकडे तो भगवान परमात्मा बसलेला आहे. उन्हे काय आहे चराचरी. देवाशिवाय एक सुद्धा महाराज अणु रेणू सुद्धा रिकामा नाही. सर्व ठिकाणी तो भगवान परमात्मा बसलेला आहे. तो भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान आहे. जो भगवान परमात्मा हृदयामध्ये विराजमान आहे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे
अशा भगवान परमात्म्याचं भजन चुकू नको असं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय सांगतात. विठाला अभंगा बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा किम निमित्त आजची सेवा आहे. समस्त गावकरी मंडळी श्री क्षेत्र कुंभेफळ सर्व गावकरी मंडळी मिळून आपण हा दरवर्षीप्रमाणे गेली 10 वर्ष झालं या ठिकाणी सुंदर महोत्सव साजरा करतो. थोडं परिहार देण्याच्या अगोदर दोन शब्दाचा परिहार द्यायचा तो म्हणजे असा गजानन प्रभूच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं जागृत देवस्थान आपलं हे गणपती आणि या गावामधील सगळी गाई भव्य दिव्य शोभा ज्यांच्यामुळे आलेली आहे गणपती बाप्पा यांचा महोत्सव गेली 10 वर्ष आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. खरं पाहिलं तर अनेक दिवसाचं मंदिर आहे. किती दिवसाचं मंदिर आहे बाबा? 42 वर्षाचं मंदिर आहे. पण 42 वर्षापासून या ठिकाणी काही हा सोहळा होत नव्हता, जयंती होत नव्हती. खरं पाहिलं तर आपल्या इकडं प्रचलित जर महाराज चतुर्थी असेल तर ती भाद्रपद महिन्यातली. कोणत्या महिन्यातली? म्हणजे पावसाळ्यातली. पावसाळ्यातली जी चतुर्थी आहे तीच आपल्याकडं आनंद चतुर्थी जी साजरी करतात का तीच मोठ्या संख्येनं साजरी करतात. गणपती बाप्पाला बसवतात. बसवल्याच्या नंतर 11 दिवस, काही ठिकाणी 2 दिवस, काही ठिकाणी 3 दिवस तिकडं असतं पुण्याकडं. पण आपल्या इकडं 11 दिवस बसवतात. त्याच्या पुढं नाही ते कृत्य करतात. हे आपल्या इकडं अलीकडं चालू झाले. पण लक्षात ठेवा गणेश जयंती हा 3 उत्सव आहे. 3 तिथ्या आहेत गणेश जयंतीच्या. पहिली गणेश जयंती साजरी होती ती वैशाख महिन्यात. वैशाख चतुर्थी ही पहिली गणेश जयंती. दुसरी ती म्हणजे भाद्रपद चतुर्थी म्हणजे पावसाळ्यातली जी आपण सगळे साजरी करतो का ती भाद्रपद चतुर्थी. आणि तिसरी म्हणलं तर ही माघी चतुर्थी शुक्ल पक्षातील ही माघी चतुर्थी जी आहे ही गणपती बाप्पाची एक जयंती म्हणून या दिवशी गणपती बाप्पाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. म्हणजे उद्याचा दिवस आहे तो. विठाला हिंदू धर्माच्या या प्रणालीमध्ये आपली ही संस्कृती अतिशय श्रेष्ठ आहे. आणि या श्रेष्ठ संस्कृतीमध्ये गणपती बाप्पाचं एक स्थान आगळं वेगळं स्थान आहे. लक्षात ठेवा उद्या सर्वांना प्रसन्न करणारा गणपती बाप्पाचा जन्म आहे. आणि संप्रदायाचा कळस असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा सुद्धा उद्या जन्मदिवस आहे. बरं उद्या काय आहे? बरोबर आहे का? उद्याच वसंत पंचमी मला वाटतं नाही का? चतुर्थी बी उद्याच आहे. 2 तिथी. हा 2 तिथी आहेत. उद्या चतुर्थी बी आणि उद्या पंचमी. वसंत पंचमीला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचा जन्म झालेला आहे. म्हणून देऊच्या ठिकाणी उद्यापासून फार मोठा भव्य दिव्य मोठा सप्ताह आरंभ झालेला आहे. आणि तो माघ शुद्ध दशमी पर्यंत तो सप्ताह चालू असता. मग आपल्या इथं गावामध्ये आपल्याला काही देऊला जाणं होत नाही. आपल्याला काही गणपतीच्या मोठमोठ्या ठिकाणी जाणं होत नाही. म्हणून आपल्या गावामध्ये जे जागृत देवस्थान आहे बऱ्याच दिवसाचं आणि बऱ्याच लोकांचं श्रद्धास्थान आहे. म्हणून आपण सर्वजण मिळून गेली 10 वर्ष या ठिकाणी गणपती बाप्पाची तुकोबारायची सेवा करत आहात. प्रथमतः जे मंडळी या कार्यक्रमाला सहकार्य करतात उपस्थित राहतात त्या संपूर्ण गावकरी मंडळीसाठी एकदा आपणच टाळी वाजवा. वा ऐका एकांनी परंपरा सुरू करणं सोपी असते बाबा पण परंपरा टिकवणं फार अवघड असतं. काही परंपरा जीवनामध्ये आपण सुरू करतो. शुभ संकल्प आपल्या जीवनामध्ये येतात पण आलेला शुभ संकल्प आलेली महाराज परंपरा ही आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चालली पाहिजे. बघा अप्राप्तस्य प्राप्ती इति योगाः प्राप्तिस्य परिपालना इति क्षेमः. अप्राप्त वस्तू प्राप्त होणं हा जीवनातील योग आहे आणि प्राप्त झालेली वस्तू टिकून राहणं जीवनातला क्षेम आहे. माळ घालणं आपल्या जीवनातला योग आहे पण मरेपर्यंत ती माळ टिकणं हा आपल्या जीवनातला क्षेम आहे. लक्षात ठेवा बायको करणं आपल्या जीवनातला योग आहे पण मरेपर्यंत टिकून राहणं हा जीवनातला काय बऱ्याच जणांना टिकवता येत नाही. बरं टिकवता येणं फार महत्वाचं. तुम्ही महाराज माळ किती घालता हे महत्वाचं नाही टिकवता किती दिवस. तुम्हाला तुमच्या सगळ्याच्या पाहण्यात असेल महाराज बरेच लोक सप्ताह आलं की माळ घालतात आणि इलेक्शन आलं की काढून टाकतात. बरोबर आहे का? तुम्ही पाहता का नाही? हे तुमच्या डोळ्यात एकच उदाहरण महाराज. लक्षात ठेवा योग प्राप्त व्हावा आणि प्राप्त झालेल्या योगाचा क्षेम झाला. ऐका आमचे विष्णू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे या ठिकाणी आदरणीय मृदंगाचार्य महाराज उपस्थित आहेत. आळंदीला लाखो विद्यार्थी महाराज शिकण्यासाठी येतात. योग आला त्यांच्या जीवनामध्ये. लाखो विद्यार्थी आमच्या सोबत महाराज 100 विद्यार्थी शिकायला होते.
आमचे विष्णू महाराज सोबत 500 विद्यार्थी संस्थेमध्ये फॉर्म होते. पण ऐका, त्यांच्या माहितीस्तव सांगतो, माझ्या माहितीस्तव तो 100 मधले फक्त 10च कीर्तन करायचे, बाकीचे 90 रिजेक्ट झाले. बरं, त्यांच्या 500 मधले महाराज फक्त 50च संप्रदायामध्ये, बाकीचे महाराज 450 रिजेक्ट झाले. म्हणजे जीवनामध्ये योग येतो दादांनो, पण आलेला योग त्याचं क्षेम होणं फार महत्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये योग आहे की आपल्या गावाला गणपती बाप्पाचं मंदिर आहे. हा आपल्या जीवनामधला सुवर्ण योग आहे. जागृत देवस्थान आहे महाराज. प्रत्येक काम करत असताना गणपती देवाला आपण वंदन करतो. असं वंदन करणारं गावागावात मंदिर नाही, तर आपल्या गावाचं भाग्य आहे. आपल्या गावामध्ये एक मंदिर आहे. आणि त्याच्या पुढचं भाग्य सांगतो, गावामध्ये मंदिर असून त्या गावातल्या मंदिराची आपण सर्वजण पूजा करता, सर्वजण येऊन भजन करता, त्याचा महोत्सव करता, ही त्याच्यापेक्षा एक जमेची बाजू. गावागावात मंदिर आहेत, पण मंदिर असून त्या मंदिराची जर पूजा होत नसत तर महाराज विटंबन आहे. मंदिर असून त्या गावामध्ये त्या मंदिराचा महोत्सव होत नसल तर त्या देवाची विटंबन आहे. मंदिर बांधलं की महाराज त्याची पूजा झाली पाहिजे, नित्य नेमानं नैवेद्य गेलाच पाहिजे. आणि जर नैवेद्य नित्य नेमानं गेला नाही, जर नित्य नेमानं त्या देवतेची आदरयुक्त पूजा झाली नाही तर त्या देवतेचा कोप झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये देवताची पूजा होते, गणपती बाप्पाची पूजा होते, ही फार मोठा योग आहे. मी नेहमी कीर्तनामध्ये एक सांगत असतो, महाराज, वारकरी संप्रदायामध्ये येणं सोपं आहे, पण शेवटपर्यंत राहणं फार अवघड आहे. हे काट्यावर चालण्याची कसरत आहे. आपण पाहतो महाराज, एखादा वारकरी पंढरपूरला जातो आणि 100 रुपयाला एक पताका विकत घेतो. बरोबर आहे का दादा? 100 रुपयाला. ती कावामध्ये खरं पाहिलं तर 50 रुपयाचा कपडा असतो, 50 रुपये शिलाई, कावाचे 10-5 रुपये, लईत लई 100-125 रुपयाला ती पताका येते. पताका घेतो आणि पंढरपूरची वारी करतो. पताका घेणं सोपं आहे, पण पताका ज्या वेळेस आपण खांद्यावर घेतो त्या पताक्याचे नियम पालन करणं फार अवघड आहे. दिसायला चिरकुट आहे महाराज, पण राया जतन करिता कष्ट. माऊलीनं फार गोड उदाहरण दिले महाराज. ती पताका दिसायला दिसती 10 रुपयाची, चिरकुट दिसतंय, पण राया जतन करिता कष्ट. तैसा मी पतित पाहे पा ध्वजेचे चिरगुट. दिसायला चिरगुट दिसत, पण त्याची नियमावली जतन करणं फार अवघड आहे. आनंद वाटला आपल्या एवढ्या धगधगत्या युगामध्ये सुद्धा आपण सर्वजण या ज्ञान मंडपाखाली येता आणि दरवर्षी गेली 10 वर्ष झालं आपण हा सोहळा साजरा करता. प्रथमतः गोड अशी ज्यांनी सुरुवात केली आमचे परमस्नेही परमादरणीय शिवराम महाराज, अतिशय गोड सुरुवात केली. एकदा महाराज टाळी वाजवा. गोड सुरुवात बी केली, गोड चाल बी म्हणली. महाराजाला सुद्धा धन्यवाद. त्यांच्या समवेत सुंदर पुढे ज्यांनी चाल गायली आमचे परमस्नेही परमादरणीय ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजसाठी एकदा टाळी वाजवा. आणि गोड पक्वादाची साथ जी आपल्याला करत आहेत आमचे परमस्नेही परमादरणीय अनेक कीर्तनाला माझे सुद्धा साथ ज्यांनी केलेले आहे आमच्या जगदाळे गुरुजींचे परमशिष्य आमचे योगेश महाराज. एकदा योगेश महाराजसाठी टाळी वाजवा. आणि इथं जमलेली सगळीच काही गावातील भजनी मंडळी, गावातलीच आहेत ना सगळी, सर्वांच्या चरण नतमस्तक. सर्व गावकरी मंडळी, आता नाव माहित नाहीत बरं, आता परगावचे असतील बाबा पांडुरंग महाराज भोसले. वा, पांडुरंग महाराज भोसले. एकदा वारकऱ्यासाठी टाळी वाजवा. पांडुरंग महाराज उपस्थित आहेत, संपूर्ण गावकरी मंडळी उपस्थित आहेत. खरं पाहिलं तर आनंद वाटला. गावात भजनेच नाहीत महाराज. कीर्तन जर उभं राहायचं म्हणलं की किरायानं भजने आणावं लागले. कसे? टेम्पो भरायचा आणि टेम्पो आला की इथं उलटायचा, इथं उलतीला पुन्हा भरायचा आणि त्या संस्थेत नेऊन उलटायचा. मला सांगायचं हे असं चालू झालंय. तुम्ही पाहता महाराज, तुम्ही फिरता 4 गावला. ऐका, भजनी मंडळीला सांभाळा, त्यांना प्रेम द्या. प्रेम दिलं तर महाराज भजनी मंडळ टिकल आणि आपला परमार्थ टिकल. हल्ली गावामध्ये महाराज संपत्ती वाढली, गावामध्ये संतती वाढली, गावामध्ये महाराज परमार्थ सुद्धा वाढलाय. पण हल्ली परमार्थ करणारी भजनी मंडळी ही कमी कमी होत चालली. प्रत्येक गावात पहा भीषण परिस्थिती महाराज. लोकांच्या जमिनी वाढल्या, सगळ्या गोष्टी वाढल्या, पण महाराज परमार्थ करण्याची कुवत, इच्छा कुणात राहिली नाही. कुणाला वाटत नाही महाराज आपण टाळ घ्यावं आणि इथे येऊन उभा राहावं. कोणाला वाटत नाही आपण कीर्तनाला येऊन बसावं.
नाही महाराज आवड राहील नाही. महाराज इथं जर गौतमी पाटील आणले असत्या ना इथं बसायला जागा कोणी नाही. हा इथं कुंभेपळ नाही महाराज, जवळपासचे सगळे तालुके उलटले असते. का चांगलं लोकांना ऐकायची सवय नाही, वाईट खायची. बघा तुम्ही वाईटाला महाराज लोक टपून आहेत, लक्षात ठेवा. म्हणून कधी लक्षात ठेवलं पाहिजे, कधी कावळा बसतो कुठं बसतो, चांगल्या ठिकाणी बसत नाही. मग कावळ्यासारखं न राहता आपण राजहंसासारखं या जीवनामध्ये राहिलं पाहिजे. आदरणीय सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, सर्व भजनी मंडळीला धन्यवाद देतो. विनेकरी बाबासाठी टाळी वाजवायला. गोळा भावन देवा मला हा असं पाहिजे महाराज. तू का भोळे बाळे भक्त गाता ती सापडी त्याचे प्रेम आवड. महाराज असे भोळे माणसे. हल्ली तुम्हाला महाराज धोत्रावाला विनेकरी आपल्या गावाला हे भाग्य आहे. काही दिवसाला तुम्हाला नळ्या घातलेली विनेकरी दिसते. नळ्या कळले का? नळ्यामध्ये पॅन्टी घातलेली. बाबा एका तांड्यावर माझं कीर्तन होतं. तांड्यावर कीर्तन ते म्हणजे महाराज तुमच्याकडेच गुत. काय गुत? भजनी तुम्हीच आणा आणि सगळं गायक वादक तुम्ही आणले. विष्णू महाराज गायक वादक. मला वाटलं विनेकरी एखादा सापडल तिथे गेलं. तिथं काय महाराज आम्ही तिघच जण, एक गाणारे दोन आणि एक वादक एक आणि मी एक. आता विठोबा रुक्माई झाली, चाल म्हणली दोघांना. आता विना द्यायचा कोणाच्या गळ्यात प्रश्न पडला ना. मला आमच्याच गावातले एक आपण तारीख दिली ती, वसंतराव लाखी म्हणून. महाराज त्यांनी तारीख दिली. त्यांना म्हणलं आपा आता इथं काय कोणी माळकरी दिसाना, तांड्यावर कोण माळकरी म्हणून. मी म्हणलं हे विना तुम्हालाच घ्यावं लागतं. ते म्हणले महाराज 2 मिनिटं थांबा, मी काय करतो एखादा विनेकरी बघून येतो, तिकडे कोणी माळकरी असला तर घेऊन येतो. महाराज ते आप्पा जसे गेले का ते अजून वापस नाही. हा म्हणून गावागावात हे विनेकरी सांभाळणं फार महत्वाचं आहे. म्हणून बाबाला सुद्धा धन्यवाद देतो आणि अशीच वारकरी संप्रदायाची सेवा त्यांच्याकडून घडावी ही सगळ्याला प्रार्थना करतो. पेटी मास्तर उपस्थित आहे, तिथं आदरणीय सगळी मंडळी, सिस्टीम वाले गोड सिस्टीम टाळी वाजवायला धन्यवाद. आणि तुम्ही म्हणता महाराज यांना धन्यवाद दिले, त्यांना धन्यवाद दिले, आम्हीच काय पाप केलं नाही. तुम्ही सुद्धा काही पाप केलं नाही. तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. सर्वांना धन्यवाद देतो. आणि इथं सर्वजण एवढ्या कडाकीच्या थंडीमध्ये आला तर कुणी हाताने टाळी वाजवायची का नाही? वाजवायची. हा तुम्ही जर हाताने टाळी आणि मुखानं नामस्मरण केलं तर कीर्तन वेळेत सुटलं, नाही तर नक्कीच तांबड तुमच्या हातात आहे. तुम्हाला काय करायचं म्हणून मोकळे आणा. मोकळं बसा महाराज. आपण एवढेच कीर्तनाला मोकळं बसायचं. महाराज ते इंदुरीकर महाराजांचं वाक्य मला नेहमी आठवते, जो मोकळा बसतो मोकळा हसतो तो मोकळ्या मनाचा असतो. काही काही माणसं पुढे येऊन बसतात महाराज दररोजचा अनुभव बाबा, दररोजचा. आणि पुढे येऊन बसणार आणि असं तोंड पाडून बसणार जणू काय महाराजाच्या कीर्तनाला नाही तर 10व्याला येऊन बसलाय. 10व्याला आमचा 10वे वर्ष श्राद्ध एकाच दिवशी घालतो असं वाटतं. फ्रेश बसलं पाहिजे. महाराज आम्ही बोलतो का की आम्ही काही घरून ठरवून आलेलो नाही, हे तुमचे चेहरे पाहून आम्ही बोलत असतो. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नाही. महाराज श्रोता जसा महाराज पुढून प्रफुल्लित, कारण वक्तृत्व अवधानाचा होयचा. वक्तृत्व महाराज हे तुमच्या चेहऱ्यावर पाहून चालत असतं. म्हणून तुम्ही जसं चेहरा करता, तुम्ही जशी मला या ठिकाणी अनुज्ञा देताल, कृपा करता. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती स्वीकाराल गे. तुम्ही सगळे प्रभू महेशाची मूर्ती आहात. सर्वांच्या चरण नतमस्तक होतो आणि सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळं या ठिकाणी आला, आमचे परम स्नेह परम आदरणीय परमार्थामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे वारकरी संप्रदायाची सेवा प्रचार प्रसार करत आहे. गेल्या वर्षी अतिशय मोठ्या थाटामाटामध्ये आमच्या गावामध्ये ज्यांनी भागवत कथा केली, आपल्या गावचं भूषण असणारे आमचे विष्णू महाराज यांना सुद्धा एकदा टाळी वाजवून शकतो. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये कठीण परिश्रमामध्ये वारकरी संप्रदायाची सेवा होती. ऐका, हल्ली आमच्या सोबत बरेच मित्र आहेत. तुम्हाला वास्तव सांगतो, त्यांची स्तुती करत नाही बरं. बरेच मित्र आहेत महाराज. ते आळंदीला 4-4 वर्ष शिकले. किती 4. पुन्हा महाराज पंढरपूरला 4-4 वर्ष राहिले. तुमचा अनुभव येतो बघा, तुम्ही येतो पहा. 8-8, 10-10 वर्ष शिकले महाराज. पण घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर घरच्या परिस्थितीनं गांजले आणि घरच्या परिस्थितीनं गांजल्यामुळं त्यांचा परमार्थ दुरावला. महाराज ते परमार्थामध्ये न राहता
त्यांना शेतामध्ये राहावं लागलं. परमार्थापासून त्यांची विमुक्ता झाली. परमार्थ आणि संसार या दोन्ही गोष्टी तोलणं फार अवघड आहे. महाराज आपल्या गावातील काही काही भजने असे आहेत महाराज, ते चांगल्या चांगल्या गायकाला म्हणू देणार नाही, एवढ्या तयारीची भजने आहेत आपल्याकडे. पण महाराज लहानपणापासून त्यांच्याकडे जिम्मेदारी फार मोठी पडलेली असते, म्हणून त्यांना घर सोडता येत नाही, संसार सोडता येत नाही. अशा लहान वयामध्ये, ज्या वयामध्ये कर्तृत्वाचा महाराज काही लवलेश नसायला पाहिजे, अशा वयामध्ये कर्तृत्व सगळं त्यांच्या भारी करतापणा त्यांच्या अंगावर पडला. एकाच वर्षामध्ये महाराज त्यांचे बंधू सुद्धा गेले आणि त्यांचे वडील सुद्धा गेले, तरी सुद्धा एवढा सक्षम भाव धरून, देवावर विश्वास ठेवून या ठिकाणी भगवान परमात्म्याची सेवा ते करत आहेत. एवढीच गणरायाच्या चरणी, माझ्या भगवान परमात्म्याच्या चरणी, ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो की इथून पुढे त्यांना परमार्थ करत असताना एक इच्छाशक्ती आणि एक धैर्य, मनोधैर्य हे देवानं द्यावं आणि इथून पुढे संप्रदायाची सेवा त्यांच्याकडून अविरत करून घ्यावी, हीच एक प्रार्थना करतो. विठाला गणपती बाप्पाच्या या जयंती निमित्त तुम्ही आम्ही सर्वजण जमलेलो आहोत. मी सांगितलं 3 जयंत्या साजऱ्या होतात, त्याच्यामधली मागी ही चतुर्थी आहे, जयंती आहे. गणपती बाप्पाचा जन्मदिवस आहे. महाराज या दिवशी काय झालं, नरांतक नावाचा एक दैत्य होता. तो दैत्य फार उन्माद करत होता. कुठं वर, वर म्हणजे कुठं मंडपाच्या वर का नाही, वर म्हणजे कुठं स्वर्ग लोकात. खूप महाराज इतकं काही त्यांनी पार इंद्राला त्रस्त केलं, चंद्राला त्रस्त केलं, पार भोलेनाथापर्यंत हे प्रकरण गेलं. आणि तिथं प्रकरण गेल्याच्या नंतर भोलेनाथाला सगळ्यांनी प्रार्थना केली, देवन के देव महादेव, महादेवा तुम्हाला विनंती आहे, या नरांतक दैत्याचा काहीतरी विल्हेवाट लावा. सगळ्यांनी प्रार्थना केली. हरि ओम नमः शिवाय, शिव ओम नमः शिवाय. महादेवाची प्रार्थना केल्याच्या नंतर महादेव जागृत देवस्थान लगेच महाराज ताबडतोब तयार झाले आणि सगळेजण विष्णू भगवान परमात्म्याकडे गेले आणि परमात्म्याला सांगितलं काहीतरी करा, पण या नरांतक दैत्याचा तुम्ही वध करा. मग देवानं महाराज गणपती बाप्पाला आज्ञा दिली आणि गणपती बाप्पानं कश्यप आणि दिती मातेच्या पोटी महाराज जन्म घेतला. तो जन्म म्हणजे आजच्या दिवशी घेतलेला आहे, म्हणून आजची गणेश जयंती साजरी होते. नंतर त्या नरांतक नावा दैत्याचं महाराज नायनाट केला आणि पुढे तिथून पुढे दैत्य देव सुटले, दानव सुटले, मनुष्यगण मोकळे झाले. मला सांगायचं तो आजचा दिवस आहे. अशा 3 जयंत्या की महाराज त्या 3 जयंतीला वेगवेगळे कारण आहे. त्याच्यामध्ये नरांतक दैत्याचा नाश आजच्या दिवशी केलेला आहे, म्हणून आजची गणपती बाप्पाची ही जन्मोत्सव आहे. विडाला हिंदू धर्मामध्ये शंकराचार्यानं महाराज देव पंचायतन सांगितलं. देव पंचायतन म्हणजे 5 देवाची आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा करतात. पहिलं महाराज काही वारकरी आहेत, वैष्णव आहेत, ते कुणाची पूजा करतात, विष्णूची पूजा करतात. जे विष्णूची पूजा करतात त्यांना वैष्णव म्हणतात. जे भोलेनाथाची पूजा करतात त्यांना शैव म्हणतात. जे महाराज देवीची उपासना करतात त्यांना शाक्त म्हणतात. जे सूर्याची उपासना करतात त्यांना सौर्य म्हणतात महाराज. आणि पुढं जे गणपतीची उपासना करतात त्यांना गाणपत्य म्हणतात. विठाला विठाला विठाला. भक्त कुठला आहे हा लक्षणावरून ओळखू येतो. महाराज गळ्यामध्ये जर तुळशीची माळ असेल, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. म्हणायचे वारकरी कुठले, पंढरपूरची विष्णूचे भक्त आहे. महाराज गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा असतील आणि महादेवाचं भजन जर करत असतील, भस्म लावलेला असेल, तर म्हणायचे भक्त आहेत. कुणाचे कुणाचे, गजानन बाबाचे. कुणाचे, बोला ना तुम्ही, बोलत कम नाही. रागवले का काय, मला विचारल्यावर राग येत नाही बाबा तुम्हाला, आणि आला तरी काय करणार. म्हणजे जवळचे म्हणून मी विचारलं बरं. मला सांगायचे महाराज महादेवाचे भक्त जे असा पट्टा लावतात, महाराज ते महादेवाचे भक्त. काही काही महाराज परडी हातामध्ये घेतात
आणि परडे हातात घेऊन प्रत्येकाच्या घरी आईचा जोगबा 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 मागेल. आईचा जोगबा 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 मागेल. आईचा जोगबा 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 मागेल. जोगबा मागेल. जोगबा मागेल. महाराज जास्त जर म्हणलं तर तिकडून आहा आपलं कीर्तन गणपतीचं राहायचं आणि देवीचंच व्हायचं. आम्ही एक करायला गावात दुसरंच आमच्या गळ्यात येऊन पडायचं. काय काय अवघड महाराज. आणि त्या अकोल्याकडे गेलो मी महाराज, तिकडे वार आहे महाराज, त्या अकोला बुलढाणा जिल्ह्यात. तिकडे मी असंच म्हणलं, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. मला ते वाजायला लागले, वाजायला असेच योगेश महाराज तडून तडतो असे महाराज माणसं पाहिजे. नाही तर काय काय पकवादी असेच महाराज. ते एकच बोल वाजणार विष्णू महाराज, गिड न करता करता कण किड न करता गिड न करता करता कण किड न करता करता. कीर्तन रागा आम्हाला म्हणावं लागतं, तू घिडवी न ग आणि तू खिडवी न ग. महाराज काय चाल म्हणली यांनी, 2 मिनिटात चाल जिकडं तिकडं. महाराज वारकरी संप्रदायामध्ये आता आमच्या विष्णू महाराजांना माहिती, जोग महाराजांच्या संस्थेमध्ये 4 शिक्षक होते. मग 4 जुने स्तंभ म्हणजे संस्थेचे 4 खांब. त्याच्यामध्ये गुरुवर्य मामासाहेब दांडेकर सांगायचे, कीर्तनाची चाल ही महाराज 15 मिनिटं नसावी तर ही 3 मिनिटांमध्ये झाली पाहिजे. किती मिनिटांमध्ये? 3 मिनिटांमध्ये. महाराज हल्ली बघा तुम्ही मोठमोठ्या कार्यक्रमात तुम्ही जाणारी मंडळी सगळे फिरणार आहेत बाबा. एखादा गायक जर मोठा असेल, गायक मोठा एकच समजत माहिती तुम्हाला, त्याची चाल लांबली म्हणायचं गायक लय मोठा आहे. हा लक्षात ठेवा महाराज, हे गायकाचं पूर्ण लक्षण नाही तर अपूर्ण लक्षण आहे. मग चाल किती मिनिटं झाली पाहिजे? 3 मिनिटात. नाही तर ते गायक पुढे आले, बाबा सारे गप्प बसा, सारे गप्प बसा, सारे गप्प बसा, सारे गप्प बसा, सारे गप्प. त्याला शेवट म्हणला तर तू गपची बस, आम्हाला काहीतरी राहू दे आता. महाराज अर्धा तास त्यांनीच घेतला. मला सांगायचे अशी मंडळी पाहिजे. मला पुढचं सुद्धा म्हणता येतं, मी असंच म्हणलं ना असे वाजणार होते महाराज. म्हणूच का आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी शोभे वाळवंटी एकाजनातरी अंबावती पांडुरंगाचं नाही आलं महाराज, देवीचं बी नाही आलं. देवीचं म्हणलं तर महाराज ते बाबा आला. कोणता? सैलानी बाबा. आणि ते बाबा आल्याच्या नंतर ती बाबी महाराज पुढे बसलेली, ती काय आमचं जप करत होती का? पांडुरंग हरी म्हणत नव्हती, तिचा जप होता महाराज सैलानी बाबा. लांबूनच महाराज असे झुलत झाले, सैलानी बाबा सैली. पण कधी कधी महाराज काय होतं महाराज, आपण सोंग करायला जातो पण त्या सोंगाचं वेगळंच काहीतरी सोंग होतं. ती पुढे यायला गेली, महाराज चटईत पाय घुसला, तोंडावरच पडली. तोंडावर पडल्याच्या नंतर काय बघता माझ्याकडे महाराज, त्याची ती मोठ्या मनाची माळ असते बघा. कोणती माळ? चांगलं माहितीये तुम्हाला. वा मला ती बोर माळच तुटली. तुटल्याच्या नंतर महाराज अंगात आलाय बाबा, आणि आता ही माळ तर तुटली. महाराज तिची अर्धा अंगातलंच कमी झालं. ती माळ तुटल्याच्या नंतर माळ जर गेली
तर बाबा अंगात आलेला काही उपयोग नाही. मग महाराज कीर्तनाला ते एकटे नव्हते आले, जोडीने आले. तुम्ही कसे आले? सांगा. वा, टाळी वाजवा यांच्यासाठी. हा, महाराज एकट्यानं नाही ऐकलंय पाहिजे. जोडी जोडीनं शुक्रवार सोडता, जोडी जोडीनं कीर्तन ऐकू वाटत नाही. जोडीनं आले. धन्यवाद. माता माऊलीला सुद्धा धन्यवाद. आई सर्वांना असू द्या. जोडीनं आले होते कीर्तन. तुमचं सांगत नाही बरं, मी तर सोडून मंडपातला धरून सांगतो. हा, ऐका. महाराज तिथं त्या अकोल्याला जोडीनं कीर्तन आलं. आणि जोडीला आल्याच्या नंतर महाराज माळ तुटली, अंगात आलंय सैला निब्बा बसैला, सैला निब्बा बसैला. ते म्हणायला लागल्याच्या नंतर महाराज माळ तुटली, बाई तोंडावर पडली आणि उठली. तर महाराज त्याचे मणी असे विस्कटलेले होते, अंगात यायला विस्कटलेले मणी. पण ती पतीकडे बघितलं आणि म्हणायली, ह्यो एक मणी, ह्यो एक मणी. काय म्हणाले? ह्यो एक मणी, ह्यो एक मणी, सैला निब्बा बसैला. महाराज ते निरा केलेलं होतं ते. म्हणजे तिकडे काही माणसं आपल्यासारखी वारकरी माणसं नाहीत महाराज. हा, तो माणूस पुढे आला, त्याला काहीच कळाना. ती म्हणली कालपर्यंत चांगली होती, कीर्तनात तिला काय झालं बाबा. मग महाराज त्याच्या लक्षात आलं, ती जोर जोरात म्हणू लागली, सैला निब्बा बसैला, देव एक म्हणे, देव एक म्हणे, देव एक म्हणे, उचला ना तुम्ही, घेईन ना कुणी, असं म्हणायला लागला. लगेच गोळच केली महाराज ती मान. सांगायचे आम्ही असं म्हणायला गेलो की दुसरा कुठं नव्हतं म्हणून म्हणत नाही. देवीचे भक्त कसे ओळखायचे? महाराज हातामध्ये परडी असली की देवीचा भक्त. चला, सकाळी उठल्याच्या नंतर जो सूर्याला अर्घ्यदान देतो आणि सूर्याला देव मानतो महाराज, तो सौर्य भक्त आहे. तो सूर्याची उपासना, काही सूर्याची उपासना करणारे माणसं, सूर्याला देव मानणारे ते सूर्याचे भक्त. आणि काही गणपतीची भक्त आहेत. महाराज जसं आपण विठ्ठलाला भजवतो तसं काही भक्त फक्त गणपतीचीच पूजा करतात. बघा तुम्ही. पण संप्रदायामध्ये कुणी विष्णूला मानत असेल तर कुणी शिवाला मानत नाही, कुणी शिवाला मानत असेल तर कुणी विष्णूला मानत नाही, कुणी दोन्ही देवतेला मानत असेल तर कुणी शाक्त म्हणजे देवीला मानत नाही, कुणी देवीला मानत असेल, विष्णूला मानत असेल, शिवाला मानत असेल तर कुणी सूर्याला मानत नाही, कुणी सूर्याला मानत असेल, शिवाला मानत असेल, विष्णूला मानत असेल. तर महाराज कुणी महाराज देवीला याच्यातलं कुणीतरी गळत असतं. पण या जगामध्ये गणपतीला मानत नाही असा माणूसच नाही. प्रत्येक ठिकाणी जा, गणपतीची पूजाच होणार. महाराज आज आपल्या धर्मामध्ये गणपतीची पूजा होते, यात काही नवल नाही. ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा गणपतीची पूजा होते. महाराज जैन धर्मामध्ये सुद्धा गणपतीची पूजा होते. म्हणजे गणपती असा एक देव आहे की त्या देवाचा प्रत्येक ठिकाणी आदर सन्मान होतो. विडाला लोकांनी वाद करू नये म्हणून त्यावेळेस महाराज लोकमान्य टिळकानं गणपती हीच देवता का निवडली आणि गणेश उत्सव साजरा का सुरू केला की महाराज लोक विष्णूची जर भक्ती सुरू केली तर लोक पुढे येऊ शकतील. म्हणून गणपती बाप्पाला निर्विवाद कुणीच पुढे येऊ शकत नाही. म्हणून गणपती बाप्पाची जयंती, गणपती बाप्पाचा जन्मोत्सव, गणपती बाप्पाला मांडण्याची प्रथा सुरू केली. लक्षात ठेवा, गणपती आपल्या जीवनामधील विघ्न विनाश आहे. ही देवता आहे, ही विघ्नाचं नाश करणारे. तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया. किंवा आरतीमध्ये आपण म्हणतो सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची. विघ्नाची वार्ता सुद्धा आपल्या कानावर येऊ देत नाही त्याची भक्ती केल्याच्या नंतर. विघ्न विनाशाय ती गणपती बाप्पाची मूर्ती. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक संतानं गणपती बाप्पाला नमन केलेलं आहे. असा एक संत नाही की त्या संतानं महाराज गणपती बाप्पाला नमन केलं नाही. माऊली ज्ञानोबारानं संप्रदायाचा पाया रचला, पण महाराज ज्ञानेश्वरी लिहिताना पहिली ओवी घातली आणि जवळ 21 ओव्यामध्ये महाराज गणपती बाप्पाचं नमन केले. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे सो संवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. म्हणजे गणपती बाप्पाला नमन ज्ञानोबराय करतात, नामदेवराय नमन करतात. प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा,
महाराज नामदेव महाराजांनी गणपतीला नमन केलं. माझ्या तुकोबरायनं नमिला गणपती, तुकोबरायनं सुद्धा गणपतीला नमन केलं. म्हणजे संप्रदायामध्ये प्रत्येक महिपती महाराजांना सगळ्या संतांचं चरित्र लिहिलं. प्रत्येक संतांचं चरित्र लिहिताना पहिला शब्द श्री गणेशाय नमः. म्हणजे गणपती बाप्पा हा महाराज विघ्न विनाशक करणारा देवता आहे. म्हणून गणपती बाप्पाला प्रत्येकानं वंदन करतात. म्हणून आपण बी घराचं काम करत असताना, लग्न करत असताना पूजा कुणाची करतो? गणपती बाप्पाची. पहिल्यांदा गणपतीची पूजा करतो. महाराज गणपती बाप्पा जर नसतील तर सुपारी ठेवली जाते कुठं कुठं, बरोबर आहे का? म्हणजे सुपारी हे गणपती बाप्पाचं काय आहे तर रूप आहे महाराज. म्हणून लक्षात ठेवा, गणपती बाप्पाचं स्थान ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी कुठलंही चांगलं काम होऊन येणार नाही. महाराज भोले आपल्या लग्नामध्ये गणपती बाप्पाची पूजा यात काही नवल नाही. गणपती बाप्पाच्या पप्पाचं लग्न होतं. कुणाचं बाबा? गणपती बाप्पाचं पप्पाचं म्हणजे कुणाचं? आमच्या पप्पाने गणपती आणला म्हणजे कुणाचं होतं? अहो भोलेनाथाचं लग्नामध्ये महाराज पूजा मांडली ती गणपतीची. हे मान्य होईल का आपल्याला? नाही होत. पण लक्षात ठेवा, गणपती ही देवता आजकालची नाही. शंकराच्या पोटी एक अवतार आहे त्यांचा. महाराज एक अवतार त्यांचा कश्यप आदितीच्या पोटी आहे. गणपतीचे अवतार भरपूर आहे. म्हणून गणपती ही देवता आताची नाही, ही अनादी देवता आहे. म्हणजे ती आदी नाही, तिला अंत नाही, ती अनादी देवता आहे. अनंत कालापासून या देवतेची पूजा करणारी सगळी मंडळी आहे. आपण सुद्धा त्याची पूजा करतो. गणपती बाप्पाच्या मूर्तीची काही विशेष आहे. मी गणेश उत्सवामध्ये बऱ्याच गोष्टी सांगत होतो आणि थोड्या 5-10 मिनिटं सांगतो आणि अर्ध्या तासात अभंग संपवतो. गणपती बाप्पाची मूर्ती लक्षात ठेवा. पुढं तुम्हाला कुठं काही दिसलं तर लेकराला समजून सांगायचं. गणपती बाप्पाची मूर्ती ही उग्र स्वरूपात नसावी. कशी? हल्ली तुम्ही पुण्याला गेला असतात बाबा, तुम्ही फिरणारे बघा, काही ठिकाणी महाराज असं त्रिशूळ घेतलेली मूर्ती तुम्ही पाहिली ना दादा? त्रिशूळ घेतलेली मूर्ती, कुठं हत्तीवर बसलेली मूर्ती, कुठं महाराज त्या शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेली मूर्ती. ही मूर्ती महाराज आपल्यासाठी चांगली नाही. अशी मूर्ती कुठं असेल तर महाराज त्या मूर्तीचं दर्शन सुद्धा घेऊ. का? कारण संप्रदायाला शास्त्राला ती मूर्ती मान्य नाही. का? कारण उग्र स्वरूपामधला गणपती तुम्हाला आशीर्वाद देईल का? नाही. म्हणून गणपतीची मूर्ती कशी असावी? आशीर्वाद स्वरूपात असावी. एका हातामध्ये मोदक असावा महाराज, असा आशीर्वाद देणारा गणपती. म्हणून लक्षात ठेवा, गणपती महोत्सवामध्ये मूर्ती आणत असताना अशी मूर्ती आणली पाहिजे ती आशीर्वाद देणारी असली पाहिजे. गणपती बाप्पाची सोंड ही महाराज कधीही उजवीकडे नसावी. कुठं असावी? डावीकडे असावी. उजवीकडे जर गणपती असत तर त्या गणपतीची पूजा ही महाराज सोहळ्यामध्ये करावी लागते. त्या गणपतीला कडक सोहळ आहे. त्या गणपतीची पूजा तुम्हाला अशी करायला जमणार नाही. ओल्या फडक्यानं काही बघा ना, हनुमंताचे मंदिर आहेत ना मारुतीरायचे, तिथं ओल्या फडक्यानं सोहळ्यामध्ये पूजा करतात. तसं सोहळ्यामध्ये पूजा कडक गणपती असतो उजव्या सोंडीचा. लक्षात ठेवा, अशा गणपतीचे काही शास्त्र आहे महाराज. गणपती बाप्पाची मूर्ती आपण निरीक्षण करा, आपल्याला फार मोठा बोध देऊन जाणार. गणपती बाप्पाचे डोळे बारीक आहेत. का बारीक आहेत? महाराज सूक्ष्म दृष्टी त्यांची, प्रत्येकावर नजर आहे. आज महाराज या कुंभेपळला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोण काय करतंय गणपती बाप्पाला सगळं ज्ञात आहे. आपल्याला वाटतं महाराज आपल्याला उजेडात लोक बघतात, अंधारात कोणी बघत नाही. मग अंधारात माणसं काही करतात ना, घोल चालूच का नाही? अंधारात चाललेत महाराज. पण माय काय का, ज्या ठिकाणी आपल्याला कुणीच बघत नसतं त्या ठिकाणी देव आपल्याला बघत असतो. म्हणून गणपती बाप्पा प्रत्येकाला बघतो. माग एक बघा तुम्ही ते व्हिडिओ पाहिला असेल, ते एक तारीवर बसलेले होते. ते बाबा एक तारीवर बसले होते एका मंदिराच्या पुढं. ते म्हणले माणसं कसे आहेत महाराज, पाप करतात पाप झाकून ठेवतात. त्यांनी फार गोड गायलं होतं. पाप करोनी पापी मन हे सैरा धावतय. काय केलंस भल्या माणसा देवाला सार. देवाला करते महाराज. आपल्याला वाटतंय महाराज आपण देवाला खिडक्या सुपाऱ्या, पुढं पावल्याला नारळ, कुणाला? देवाला अर्पण करतो का नाही? चांगलं देवाला असतं कधी? खरं सांगा, तुम्हाला महाराजाची शपथ आहे, खरं सांगा असतं का चांगलं? नाही महाराज.
देवाला आपण कधी का आपण देव मान्यच केला. आपल्याला जर देव मान्य असेल, खरं सांगा महिला मंडळी, आपण देवाला पूजा करतो आणि आपण आंघोळ करतो. आपल्याला आंघोळीला आपण पाणी कोणतं घेतो? कोणतं घेतो? गरम. आणि खरं सांगा देवाला पाणी कोणतं असतं? पटत आहे काय? पटत आहे आपल्याला? देव आपण मान्य जर केला असता, खरं सांगा, तर देवाला गरम पाणी केलं असतं का नाही? याचा अर्थ हेच होतो की आपण देवाला मानत नाही. आणि आपण जर देवाला मानत असतो तर महाराज आपण देवाला सुद्धा पाणी गरमच केलं असतं. आपण देवाला साफ इन्कार केला देवाचा. म्हणून लक्षात ठेवा, आमच्या वारकरी मंडळीकडे पहा. महाराज देवाची पूजा करत असताना आधी देवाला नैवेद्य असतो. महाराज देवाला पाणी, जसं संप्रदायामध्ये सांगितलंय महाराज, यथा देहे तथा देवी. पूजा कशी करावी? आपण जशी आपल्या देहाची पूजा करतो ना, तशी देवाची पूजा करतो. आपल्या देहाला किती नटतो महाराज. उन्हाळ्यात आपण महाराज असं कधी अंधारात झोपतो का? कधी महाराज गरमीमध्ये झोपतो का? नाही झोपत गरमीमध्ये. पण देवाला कधी आपण फॅन लावलाय का? त्या वृंदावनामध्ये या, भक्ती कशी करावी महाराज वृंदावनातल्या लोकांमधून शिकावं. वृंदावनातले लोक महाराज उन्हाळ्यामध्ये देवाला फॅन लावतात आणि हिवाळ्यामध्ये देवाला स्वेटर घालतात. आपल्या इकडे एकदा देव पूजले, तू तिकडं मी इकडं, महाराज त्या देवाकडे बघत सुद्धा नाही. महिला मंडळीचा एवढी गडबड महाराज, एकदा देव धरणार, त्या घांगाळ्यात बुडवणार, कसे उचलणार, वरी ठेवणार, महाराज असं गंध लावणार, कुणाच्या रंगनाथाच्या नाकात जातंय, कुणाच्या कशात जातंय, काय म्हणणार. ऐका, देवाची पूजा यथासांग झाली पाहिजे. तुम्हाला काय सांगतोय, यथासांग जर पूजा होत असेल तर देवाची पूजा करावी, नाही तर पूजा करून काय उपयोग नाही. आवडीनं पूजा करावी. महाराज तुमच्या देवळामध्ये, तुमच्या घरामध्ये जर 10 देवत असतील तर 5च ठेवा, पण त्या देवाची चांगली पूजा करा. काय महाराज 10 माणसं बोलवायचे, उपाशी ठेवायची, हे पटतं का? नाही, 5च बोलवा, पोटभर जेव घाला ना त्यांना. मग देवाला महाराज आपण शुद्ध पूजा करायची. महाराज मंगल स्नान घालायचं. देवाला उठल्याच्या नंतर आधी महाराज त्याला घंटी वाजवून उठवायचं असतं, नाही तर उठवायचं, धरायचं, डायरेक्ट ठेवायचं, डायरेक्ट पाणी टाकायचं. गडबडून जाईल ना देव. लक्षात ठेवा, तसं कधी करायचं नाही. संप्रदायामध्ये या गोष्टी शिकल्या पाहिजे आपण हळूहळू. घंटी वाजवायची आणि घंटी वाजवून देवाला म्हणायचं, उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवाचा मेळा एवढा पाणी लागला, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाट उभे जोडून हात, रंगमंडपी महाद्वारी झाले सीता. देवाला प्रार्थना करायची. देव उठले ना महाराज, त्यांना आधी बसवायचं. बसविल्याच्या नंतर हळूच महाराज एका दंडावर पाणी घालायचं देवाचं, एका पाय. आपण आधी डोक्यावर पाणी घेतो का? नाही, एका हातावर पाणी टाकायचं देवाचं. म्हणजे जसं आपण देहाची पूजा करतो तशी करायची माना देवाला. म्हणजे महाराज गणपती बाप्पाची पूजा आपण तशी केली पाहिजे. मी काय सांगत होतो, कुठून विषय लांबला आपला? मी काय सांगत होतो बाबा? कीर्तन जमलं. विठाला विठाला मी सांगत होतो महाराज, गणपती बाप्पा ही सर्वश्रेष्ठ देवता आहे. यथा देहे तथा देवी. गणपती बाप्पाची पूजा ही आपण केलीच पाहिजे. जशी आपण आपल्या देहाची पूजा करतो तशी करा. देवाला माना, आणि देवाला मानल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये गत्यंतर नाही. काही काही लोक देवच मानत नाही. तुलसीदास महाराज म्हणतात, या समाजामध्ये 9 प्रकारचे लोक आहेत. 9 प्रकारचे लोक आहेत. त्याच्यामध्ये एक प्रकार असा आहे, तो देवच मानत नाही. कोणता प्रकार आहे महाराज? आधी तुम्हाला दुसरे 9 सांगतो, दुसरे 8 सांगतो आणि एक शेवटला सांगतो माझ्या अभंगात. तुलसीदास महाराज म्हणतात, या समाजामध्ये माके, काक, बक, उलूक, दादूर, ऐसे हे सब लोक, हे 5 झाले. आणि दुसरे भले बिचारे, शूक, पीक, मयूर, राज, हंस. काय महाराज मोराच्या जातीचे. मोर काय करतो महाराज? मोर हा आबाळाला भरती आली की पिसारा फुलवतो आणि महाराज नाचायला लागतो. म्हणजे काही लोक असेच महाराज की ते दुसऱ्याला आनंद झाला की आपल्याला आनंद होतो. ही मोराची जाती. शुक म्हणजे काही पोपटाच्या जातीचे. शुक म्हणजे पोपटाच्या जाती, नुसते बडबड करणार अशी माणसं. शुक, पीक, काही पीक म्हणजे महाराज कोकिळेच्या जातीचे. कोकिळाचं महाराज गायन फार गोड, बोलणं फार गोड. काही माणसाचं बोलणं लयच गोड असतं. ते नेहमी श्रोत्याला गोळच देत असतात. कोणी आला ना, वा वा काय माणूस आहे तू. पुढे गेलं की म्हणजे हलकट आहे ते.
लय महाराज लोक लय नंबरी झाले. तुम्ही जवळ आले ना, वा वा, काय माणूस त्याच्यासारखा माणूस तालुक्यात नाही. असं सांगा पुन्हा गेला ना तुमची काशीच करणार. लक्षात ठेवा. काही काही असे कोकिळ्याच्या जातीचे. चला शूक, पीक, मयूर म्हणजे मोरा जातीचे, राजहंस, काही राजहंसाच्या जातीचे महाराज. राजहंस काय करतो, त्याच्या पुढं महाराज दूध ठेवा आणि त्या दुधामध्ये पाणी टाका. राजहंस कधीही महाराज पाणी पित नाही तर दूधच पितो. तसे काही काही महाराज श्रोते मंडळी असतात, काही काही माणसं असे असतात. महाराज आपण किती वेळ कीर्तन ऐकलं हे महत्वाचं नाही, या कीर्तनामधून सार काय निघालं. महाराज किती वेळ आपण संसार केला हे महत्वाचं नाही, आपण प्राप्त काय केलं याच्याकडे पाहणारे म्हणजे सार तत्व स्वीकार करणारे काही काही राजहंसाच्या जातीचे. महाराज हे चार जरा बाजूला ठेवा, हे चांगले लोक आहे. जरा काही काही महाराज माशीच्या जातीचे लोक आहे. माशीच्या जातीचे म्हणजे काय महाराज, माशी आपण खात नाही आणि खाल्लेलं पचू देत नाही. काही काही माणसं आपण भजन करत नाहीत पण भजण्याच्या खपल्या काढल्याशिवाय लक्षात ठेवा. आपण भजन करीत नाहीत महाराज, कधी मंदिराकडे येणार नाही, कधी टाळ वाजवणार नाही, कधी महाराज माईक नाही, कधी सिस्टीम नाही, कधी देवाचं दर्शन नाही. भजनेत आज लयच वेगळंच इवळायले होते लय महाराज अवघड झाले. असे माशीच्या जातीचे लोक आहेत. ते आपण सत्य कर्म करत नाहीत पण दुसऱ्याला सहकार्य सुद्धा करत नाहीत. पण तुकोबरा या लोकाला म्हणतात घातलिया भय नरकाचा, नरकाचा घातलिया भय नरकाचा. जाऊ नका, पण कोणी जात असेल तर त्याला अडवू नका. आपल्याला माळ घालता येत नसेल घालू नका, पण कोणी घालत असेल महाराज त्याला अडवू नका. आपल्याला पण नरपूरला जाता येत नसेल जाऊ नका महाराज, पण जात असेल तर कुणाला अडवू नका. आपल्याला एखादं धरता येत नसेल धरू नका, पण एखादा धरत असेल तर त्याची मोडू नका. मोडविता दोघे नरकाला ती करविता व्रत, अर्ध पुण्य लाभे आणि मोडविता दोघे नरकाला. आता ऐका, आपल्याला कीर्तनाला येता येत असलं तर या, नसलं येता येत ना घरी झोपा. पण एखादा कीर्तनाला येत असल आणि त्याला जर तुम्ही अडवलं तर तुम्हाला पुरावा देतो बरं महाराज. आपण नवजे हरी कीर्तना आणि कावारी जाता पुन्हा. एखाद्याला जर तुम्ही कीर्तनाला, कथेला, देवळाला जाताना जर चांगलं कर्म करताना अडवलं तर तुकोबराय म्हणतात त्याच्या पापे जाणार ठेक ना तो महामेरू. त्याच्या पापाच्या पुढं ठेक ना महामेरू पर्वत सुद्धा ठेक नाही. म्हणून लक्षात ठेवा, परमार्थ करताना कधी आडवं यायचं नाही, चांगलं काम करताना कधी आडवं यायचं नाही. आणि जे जे आडवं येतील महाराज त्यांना देव आडवं केल्याशिवाय राहत. म्हणून लक्षात ठेवा, जीवनामध्ये चांगलं कर्म करायचं, करता येत असलं तर करायचं, नाही करता येत असलं त्या चांगल्या माणसापासून जरा दूर राहायचं, त्याला आडवं कधी यायचं नाही. पण काही काही माशीच्या जातीचे लोक आहेत महाराज, ते आपण काही करत नाही पण लोकांना सुद्धा करू देत नाही. महाराज चांगलं म्हणा ना, का म्हणत नाहीत महाराज चांगलं, मला लोकांचं कळत नाही करे. एखाद्या आपल्याला टाळ वाजवता येत नाही ना, ज्याला टाळ वाजवता येतं त्याला म्हणा ना, वा वा तुम्ही भजन करता, बरं वा तुमचा काल चांगला जातो, तुम्ही भजन करता, भजन कीर्तन करता, त्यांना वा म्हणा. महाराज एखादा पक्वाद वाजवत असेल, महाराज तुम्ही पक्वाद वाजवता, चांगलं तुमचं आयुष्य परमार्थामध्ये चाललंय, वा म्हणा ना त्यांना, भजनाला म्हणा. एखाद्या विना घेता बाबा, महाराज असं म्हणत नाहीत लोक. एखादा टाळ वाजवत असेल, धंदा आहे त्याचा, कीर्तन करत असेल ना, धंदा आहे त्याचा, पैशासाठी पळायलेत ते काय परमार्थ करायलेत का? लोक महाराज सहकार्य करण्याची भावनाच नाही. कुणीतरी वा म्हणा एखाद्याला. जीवनभर महाराज योगेश महाराज जोपर्यंत चांगलं वाजवतात ना तोपर्यंत त्यांना कुणीतरी म्हणा, वा वा योगेश महाराज काय वाजवलं तुम्ही. महाराज जिवंत आहेत तोपर्यंत स्तुती लोक करीतच नाही. सिंधुताई सपकाळचं वाक्य महाराज,
ते म्हणले महाराष्ट्रामध्ये मोठं जर व्हायचं असेल तर माणसाला मारावं लागतं. मेल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये माणूस मोठा होत नाही. माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत माणसं माणसाला किंमत देत नाही. योगेश महाराज जोपर्यंत जिवंत असतील तोपर्यंत कुणीच म्हणणार नाही वा नाही. मेल्याच्या नंतर काय माणूस होता, काय वाजवत होता महाराज, मेला ना तो आता. म्हणजे आता नाही, मला सांगायचं जिवंत आहे तोपर्यंत माणसं किंमत देत नाही. लक्षात ठेवा, ही महाराष्ट्राची महाराज शोकांतिक आहे. माणसं माणसाला किंमत देत नाही. जाऊ दे माशीच्या जातीची, माकी काक काही कावळ्याच्या जातीचे लोक. महाराज किती सप्ताह चांगला झाला पहा, एखादा भजन्या एखादा महाराज चुकला कुठं हे पाहतो. कारण का ही जातच कावळ्याची. गाय किती चांगली पाहत नाहीत लोक. कोण? कावळा. गाय चांगली पाहतोय का? पाहतच नाही माणूस. कावळ्याला काय पाहिजे? टोची मारायला जागा पाहिजे. तसं काही काही टोची मारायला पुरती जागा पाहतात ना. लक्षात ठेवा, कावळ्याची जाते लांब राहा त्याच्यापासून. माके काक बक काही काही बगल्याचे जाते. पांढरे कपडे घालून, कडक टोपी, कडक होता. आता लय बरं वाटायला काय काय असं काही सोम महाराज जणू काय त्यांच्यासारखा महात्माच नाही असं दिसणार. पण हल्ली अशा माणसापासून जरा सावधान व्हा. जवळ बोलवतात जसं बगळा असा ध्यान धरून बसतो महाराज. आणि ध्यान धरून बसल्याच्या नंतर त्या माशाला वाटतं वा आपल्या या गोदाकाठी काय मोठा महात्मा आला असं त्या माशाला वाटतं. मासा त्याच्या पायाजवळ जातो. मासा जसा बगळ्यापाशी गेला की महाराज बगळ्यानं उचलला आणि तोंडातच घाला. लक्षात ठेवा, मी कोणाचं सांगतोय कळलं ना तुम्हाला, कोणत्या बगळ्या सांगायला. तुम्ही सगळे ऐकायला म्हणून सांगतो बरं. अशा बगळ्याच्या जातीच्या माणसापासून सावधान. चला, नाके काक बक उलूक याच्यामध्ये काही घुबडाच्या जातीचे लोक आहेत. आता मला माझ्या मुद्द्यावर यायचं. महाराज या लोकांना देवच मान्यच नाही महाराज. आज सुद्धा समाजामध्ये काही असे लोक सुशिक्षित तुम्हाला भेटतील ते देवाला मानतच नाही महाराज. ते म्हणते या जगामध्ये देव जर असता तर दिसला असता, आणि दिसला असता तर आम्हाला तुम्ही एवढे दिवस भजन करता. आता महाराज आमच्या भजन करू करू कमरा आवळू महाराज आमची कमरा बारीक होत झाली. तशी माझी नाही झाली, चांगली ऐका. पण महाराज आमच्या स्वप्नामध्ये सुद्धा देव नाही. मग असा फायदा आमचा हे घेतात. ऐका, संप्रदायामध्ये ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, यांना पुढे ठेवून सगळेजण आम्ही परमार्थ करतो. बघा महाराज, आता ग्राम्य लेवलचा दृष्टांत आहे, पण तुम्हाला सांगून जाईल. सगळे आपण खेडेगावातले ते आपल्याला समजेल असं मी बोलतोय. महाराज एका गल्लीला जर कुत्र भुकलं तर सगळ्या गल्लीतले कुत्रे भुकते. का बरं? कुत्र्यावर विश्वास आहे. कुठंतरी कुत्र्यानं महाराज काय पाहिलंय? चोर पाहिलाय ना. म्हणजे मी आधी सांगितलं दृष्टांत ग्राम्य लेवलचा. महाराज कुत्र्या विश्वास आहे. महाराज ज्ञानोबरायनं देव पाहिलाय आणि ज्ञानोबराय आमच्यासाठी सर्वस्व आहे. तुकोबराय आमच्यासाठी सर्वस्व आहे. मग त्यांना देव दिसलाय ना, आम्हाला का दिसणार नाही? जोपर्यंत आमची ज्ञानोबरायसारखी अवस्था होत नाही का तोपर्यंत आम्हाला देव दिसणार नाही. चला, पण तरी लोक काही फायदा घेतात म्हणते त्या जगामध्ये देव नाही. पण अशा गुबडाच्या जातीच्या लोकाला आज माझे तुकोबराय उत्तर देतात, अरे या जगामध्ये जर देव नसता तर तुझं जे शरीर चालतं हे कोणाच्या सत्तेनं चालतं? अभंगाचं चाले हे शरीर
माझे तुकोबराय म्हणतात, चाले हे शरीर. वा, एकदा माऊलीसाठी टाळी वाजवा. काय गोड गायलं. चाले हे शरीर. त्याच्या आधी एक गोड चाल गायली. चाले हे शरीर कोणाची. वा, महाराज गाने की क्या मजा है, गाने वाले को पूछो. बाबा, गाने की क्या मजा है, गाने वाले को पूछो. बजाने की क्या मजा है, हमारे योगेश महाराज को पूछो. आणि खाने की क्या मजा है, कीर्तन में सोने वाले को पूछो. प्रत्येक जण आपापली मजा घेते. महाराज गाण्याला काय मजा या लोकांना. गाण्यासाठी आयुष्य कष्ट घालते. कला सहज भेटत नाही महाराज. त्याच्यासाठी चांगली घाटावर आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते. मी घासावी लागत म्हणत नाही. चला, महाराज गोड साधना केली आणि त्यांनी देवाला सुद्धा सुंदर आवाज त्यांना दिलाय. माऊलीला खूप खूप धन्यवाद. चाले हे शरीर देवाच्या सत्तेनं हे शरीर चालतं. पण काही माणसं देवच मान्य करत नाही. ते महाराज म्हणतात, अरे तुमचा देव जर असता तर दिसला असता. प्रत्यक्षवादी महाराज त्यांना फक्त चक्षुर्वै सत्यम, देव डोळ्यानं दिसतं तेवढं सत्य. पण मला सांगा दादांनो, जेवढं डोळ्यानं दिसतं तेवढं असतं का बरं? जे डोळ्यानं दिसत नाही ते नसतं का? असतंय. असतंय. जे दिसत नाही ते बी असतंय आणि जे दिसतंय ते बी असतंय. बरोबर आहे का? हे कळतंय ना? हा, महाराज डोळ्यानं दिसत नाही. आपण म्हणतो तुमचा देव डोळ्यानं दिसत नाही म्हणून आम्ही मान्य करत नाही. डोळ्यानं हवा बी दिसत नाही. मग का हवा नाही का? वा, मग चला हवा येऊ द्या. कशाला म्हणतो आपण? मला सांगायचंय, हवा जशी महाराज डोळ्यानं दिसत नाही तरी सुद्धा माणसं मान्य करतात. दिसतं महाराज डोळ्यानं दिसतं तेवढंच नसतं महाराज, त्याच्यासाठी साधना करावी लागते. दूध आहे, दुधामध्ये लोणी आहे का? पण लगेच दिसतं का? नाही. त्यासाठी काय करावं लागतं? मन दोन्ही नवनीता तैसे घे. माऊली बोलतो सांगतात, मन दोन्ही नवनीता. जसं मंथून नवनीत भेटतं, जसं मंथन केल्याशिवाय नवनीत हाताला येत नाही, तैसे घे. तैसे घे म्हणजे अनंता. अनंताला घ्यायचं असेल तर मंथन कर. महाराज तू संसारामध्ये पार पिळून वाळला होशील आणि नंतर देवाळाकडे येशील आणि पुन्हा म्हणशील देव मला भेटला नाही. हे नाही जमणार महाराज. तुम्हाला साधना करावं लागेल. जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतकाल प्रभू आवत नाही. महाराज जन्मचे जन्म गेले. काही माणसाच्या अंगावर वारुळ तयार झाले. त्यांच्या स्वप्नामध्ये देव नाही हो. योगियाच्या ध्यानी जाताना तुडशी, जाताना तुडशी. महाराज योगी जपी तपी संन्यासी ध्यान करतात, साधना करतात. कधी कधी त्यांच्या अंगावर वारुळ चढतात. महाराज वारुळ चढल्याच्या नंतर किड्या मुंगी कावळे येतात, गिधाडे येतात, शरीराचा लोचके तोडतात, तरी सुद्धा देवाची साधना सोडत नाहीत. अशाच्या स्वप्नामध्ये सुद्धा देव येत नाही. आपल्याला वाटतं एकदा द्वादशीची पंगत केली की सकाळी देव यावं असं वाटतं महाराज. देव काय बाजारचा भाजीपाला नाही. देव मिळावा वाटत असं तर महाराज सकाळ संध्याकाळ भजन केलं पाहिजे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. देव या वाटत असल तर वाट पाहावं लागते. पहिल्यांदा प्रार्थना करावं लागते, नंतर प्रतीक्षा करावं लागते. आणि प्रतीक्षा प्रार्थना केल्याच्या नंतर महाराज कुठेतरी देवाला ही प्रार्थना पोहोचली की मग देव आपल्याला भेट देत असतो, म्हणजे प्रसाद देत असतो. म्हणून देवाची प्रार्थना करा. दररोज उठलात ना महिला मंडळी, सकाळी उठल्याच्या नंतर देवाला म्हणा, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांचं भलं कर, रक्षण कर, कल्याण कर, अशी प्रार्थना करा. हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुची मागणी, मानसानी मानसासी मानसा समवागणी. माणसाला प्रथमतः माणसामध्ये देव दिसला पाहिजे. देवळामध्ये गेल्याच्या तर माणसामध्ये देव दिसना. देवळामध्ये गेल्याच्या नंतर कधी दिसत महाराज? देवळामध्ये जरी गेलं आणि आपल्याला देव दिसत नसेल, माणसामध्ये देव दिसला की सगळं काही कार्य. देव मानायला तयार नाही. त्यांना उत्तर दिलं माझ्या तुकोबरायनं, अरे हे शरीर चालतं
त्या देवाच्या सत्तेनं चालतं. आणि जर तू देवच मानत नसतील तर मग सांग हे शरीर कोणाच्या सत्तेनं चालतं? चाले हे शरीर कोणाच्या सत्ते? अरे कोण बोलविते हरिविना, देवाशिवाय कोणी बोलवत नाही. अहो साळुंकी मंजुळ बोलत सेवा, शिकविता धनी वेगळा. साळुंकी मंजुळ बोलत से, साळुंकी मंजुळ बोलते पण शिकवणारा कोणतरी, तसं आपल्याला बोलवणारा सगळं करणारा तो भगवान परमात्मा आहे. एवढंच नाही, दाखवणारा ऐकवणारा तोच आहे. तू कोबर आहे दुसऱ्याच्या. देखवी ऐकवी नारायण, देखवी तयाचे भजन चुकू नको. जो देखवणार आहे, दाखवणार आहे, जो ऐकवणार आहे त्याचं भजन चुकू नको. खरं सांगा बाबा, डोळे दाखवतात का देव दाखवतो? झालं आपलं कीर्तन संपलं, आता 5 मिनिट राहिली. डोळे दाखवतात का देव दाखवतो? देव दाखवतो. तुमचं काय म्हणणं? तुम्ही म्हणता बरंच सावडीवर दरोडा. खरं सांगा, त्याच्यामुळेच आम्ही लांब बसायला होतो नाही का? बरोबर आहे का? देव दाखवतो का डोळे दाखवतो? डोळ्याच्या माध्यमातून देव दाखवतो. हे ना तर सगळा कांडच पडला. डोळ्याच्या माध्यमातून. पण माझा प्रश्न तो नव्हताच ना. माझा प्रश्न काय आहे, देव दाखवतो का डोळे दाखवतो? एकच ऑप्शन आहे तुम्हाला निवडायचं. तुम्ही दोन्ही त्याच्यामध्ये घेऊन नाही चालणार. हा वा ते ना सगळं दिलं ना, उत्तर देऊन टाकलं म्हणलं ना. ऐका, आपल्याकडे संभ्रम आहे की आपल्याला डोळे दाखवतात. डोळे दाखवत नाही, दाखवणारा देव. वा, देवाशिवाय दिसू शकत नाही. काय काय आंधळ्या माणसाला सुद्धा डोळे पण दिसत नाही. बहिऱ्याला कान आहे, ऐकू येत नाही. का? कारण दाखवणारा कुणीतरी पाहिजे, ऐकवणारा कुणीतरी पाहिजे. म्हणजे देवाला मान्य करावं लागतं. म्हणून दाखवणारा जो आहे, ऐकवणारा तो आहे, त्याचं तयाचे भजन चुकू नको. एकदा वर हात करा बरं सगळेजण. देवाचं भजन चुकायचं नाही बरं. आपण सगळ्यांनी एक टाळी वाजवायची, एक भजन म्हणायचं, सेवेला पूर्ण विराम द्यायचा. वर हात करा सगळेजण. अगदी गोड एक टाळी वाजवा सगळेजण. एक, हा, चिल्लर देऊ नका. एक, वा, एक, हा, योगेश महाराज.
झाकून गेलं मला म्हणलं काय नाही म्हणलं काय काही काही म्हणायला होत्या काही काही म्हणल्या जाऊ द्या संपत झाले आता कशाला म्हणायचं पण तुम्ही भजन जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत मी कीर्तन सोडत नाही चला भजन म्हणा जय ढोपार कुमाई महिला मंडळीला प्राधान्य देऊ नाही का जय ढोपार कुमाई मागच्या म्हणत नाही सगळ्या हे जरा जड जायले का दुसरं म्हणू का ज्ञानदेव जनाबाई वा वा गोड आवाज आहे थोडा अजून म्हणा आवाज वाढव हा ज्ञानदेव जनाबाई वा सरकार महाराज उगत लाडकी बहिणी सरकार काही येड आहे का काय सरकार महाराज लय हुशार आहे महाराज ज्याचा आवाज त्याला पैसे आपला आवाज बी नाही पैसे काहीच नाही महाराज धक्कात ते राहील ना जी आपला आवाजच नाही आपला जर आवाज असला तर महाराज लाडका भाऊ योजना निघाली असते त्यांचा आवाज आहे महाराज काय आवाज आहे बघा जय ठोक ज्ञानदेव जनाबाई वा सोपन काका मुक्ताबाई ते क्या दाना पर इकडे क्या काय मारा ते आवाज त्यांचा बघा ना आपला बघा ज्ञानदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई खरंच वाटायला त्या दिंद्रोडला जावं उडी मारून यावं तिथे एक मोठा पूल आहे म्हणून म्हणलं दिंद्रोडचं काय आवाज मारा यांचा आवाज निघतो म्हणून सरकार सगळ्या योजना यांच्याकडे धावल्या लक्षात लाडकी बहीण योजना ते बी म्हणाले जाऊ दे यांनाच पैसे दिलेत म्हणून आपण तरी कशाला भजन करायचं त्याच्यासाठी भजन नसतं सगळ्यांनी मला ज्ञानदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई गाडी कोणीच वाजवीत नाही वर हात करा अजून एकदा सगळे सगळे वर हात करा सगळ्यांनी आता माझ्या संप्रदायातील सर्वश्रेष्ठ असणारे संप्रदायाचा श्वास निश्वास असणाऱ्या ज्ञानोबा तो कोरायचं भजन करायचं वर हात करा अगदी अंतकरणापासून मोकळं करा आता 5 मिनिटात सोडणार म्हणजे सोडणार 5 मिनिटात सोडणार पण भजन असं झालं पाहिजे महाराज घरी झोपलेले उद्या म्हणले पाहिजे मंदिराकडे काय पेटलं होतं असं भजन झालं पाहिजे वर हात करा वा ज्ञानोबा राया